मराठी चित्रवर्णन कावळा आणि साप. खालील चित्र पाहून त्याचे वर्णन करा. असे एखादे चित्र दिलेले असेल एक्झाममध्ये आणि त्याचं वर्णन करायचं आपल्याला ते पाहून. एक मुलगा आहे, इथे साप आहे, काठी, कावळा, कावळ्याचे पिल्लू, घरटे, हे झाड आहे, मागे नदी आहे, डोंगर आहे, तिकडे नदीच्या काठी पण झाड आहे. तर हे काही पॉइंट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही वाक्य बनवू शकता. तर ते वाक्य कसे बनवता येतील त्याची पण एक मी ट्रिक सांगेन शेवटी. वरील चित्र निसर्गाचे आहे. चित्रात एका मोठ्या झाडावर आपल्याला कावळा, कावळ्याचे पिल्लू तर एका बाजूला एक मोठा साप दिसून येतो. एक मोठं झाड आहे, त्याच्यावरती कावळा, कावळ्याचे पिल्लू आणि त्याच्या बाजूला साप दिसून येतो. कावळा व त्याच्या पिल्लाला वाचविण्यासाठी एक लहान मुलगा जराही न घाबरता सापाला तो काठीने मारताना आपल्याला दिसून येत आहे. कावळाही आपल्या पिल्लाच्या घरट्याजवळ बसला आहे. कावळा आपल्या पिल्लाचे सापापासून रक्षण करताना दिसून येते. झाडाच्या पलीकडे एक नदी, नदीच्या काठावर एक झाड तर एका बाजूला मोठे डोंगर दिसत आहेत. या चित्रातून आपल्याला असा संदेश मिळतो की पशु पक्षी संकटात असताना आपल्या वयाचा विचार न करता माणुसकीच्या नात्याने शक्य होईल तेवढी मदत आपण केली पाहिजे. अगर मैं इसे हिंदी में ट्रांसलेट करूँ तो ये होगा कि एक पेड़ है और पेड़ के ऊपर एक कौवा और उसका बच्चा बैठा है और उसके बाजू में ही एक सांप भी है और एक छोटा सा लड़का उस सांप से बिना डरे एक लकड़ी की मदद से उस कौवे के बच्चे को बचाने की कोशिश कर रहा है. कौवा भी अपने बच्चे के पास ही बैठा है, उसके घोंसले के पास ही बैठा हुआ है और वो भी अपने बच्चे का उस सांप से रक्षण करने की कोशिश कर रहा है, बचाने की कोशिश कर रहा है. और उस तरफ एक नदी बह रही है और नदी के किनारे पे एक पेड़ है और नदी के दूसरे बाजू में बहुत सारे पहाड़ियाँ हैं, बहुत सारी पहाड़ियाँ हैं. तो इस चित्र से हमें ये संदेश मिलता है कि पशु पक्षी जब भी कोई संकट में हो तो अपने उम्र का ख्याल ना करते हुए कि आप छोटे हो या बड़े हो या कैसे हो, ये बिना सोचे उसकी मदद के लिए हमें तत्पर होना चाहिए. एक इंसानियत के नाते उनकी मदद करनी चाहिए. अभी आती है ट्रिक की बारी. ये तो हो गया जो स्कूल में मिला था और आप जैसे का तैसा रटोगे तो होगा ये कि आप आधा अधूरा लिख पाओगे, आधा अधूरा समझ पाओगे, आधा अधूरा याद नहीं हो पाएगा या लिखते हुए भी मिस्टेक्स हो सकती है. मगर एक ट्रिक ऐसी है, अगर आप ये मराठी भाषा सीख रहे हो और आपको छोटे छोटे वर्ड्स पता है और आपको सेंटेंस कैसे बनाना है ये भी थोड़ा बहुत समझता है तो आसानी सी एक ट्रिक है. पहले तो आपने जान लिया कि इस चित्र में कितनी एंटिटीज है या तो इसमें एक लहान मुलगा आहे, काठी, साप, कावळा, कावळ्याचे पिल्लू, घरटे, झाड, नदी, डोंगर अशा गोष्टी आहेत. बरोबर. तर ह्यापासून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. अगदी सोपं आहे. तर असं नाही की आपल्याला तेवढे मोठे मोठेच वाक्य बनवायला पाहिजेत. आपण छोटे छोटे वाक्य पण बनवून सुरुवात करू शकतो आणि जसे जशी तुमची भाषा एकदम चांगली होत जाईल तसे तसे तुम्ही मोठे वाक्य पण बनवायला चालू करू शकता. जैसे अंग्रेजी में भी होता है, पहले हम स्मॉल सेंटेंसेस बनाना सीखते हैं, उसके बाद हम लॉन्ग सेंटेंसेस, फ्रेजेस और सबका इस्तेमाल करते हुए बात करते हैं या लिखते हैं. वैसे ही मराठी में भी हम कर सकते हैं. तो मैंने ये सारी यहाँ पे पात्र और कुछ नाम निकाले. नाम मतलब व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थळ यांच्या नावाला नाम म्हणतात. हे ग्रामर में भी आएगा आपको नाम का. मगर यहाँ पे हम नाम के बारे में नहीं सीख रहे, हम चरित्र वर्णन कैसे करेंगे इसके बारे में सीख रहे. आता मुलगा तर लहान मुलगा. बरोबर. हा लहान मुलगा काय करतो आहे, काठीने सापाला मारतो आहे. क्या कर रहा है वो, काठीने सांप को मार रहा है. और यहाँ पे कौन बैठा है तो ऐसे लिखना चालू कर सकते हो. चित्रात एक मोठे झाड आहे.
हे झालं एक पहिलं वाक्य, बरोबर. एक पेड़ है, त्यानंतर झाडावर एक कावळा बसला आहे. हे झालं दुसरं वाक्य. कावळ्याच्या बाजूला त्याची पिल्लू आहे. मी काय केलं, इथे छोटे छोटे वाक्य बनवलेत. मोठे मोठे वाक्य न बनवता छोटे छोटे वाक्य फॉर्म केलेले. छोटे छोटे सेंटेंसेस मैंने यहाँ पे फॉर्म किए हुए हैं. एक लहान मुलगा हातात काठी घेऊन सापाला मारत आहे. मुलगा अजिबात न घाबरता कावळा व त्याच्या पिल्लाला सापापासून वाचवण्यासाठी मदत करत आहे. मागे नदी वाहत आहे. नदी किनारी एक झाड आहे व नदी पलीकडे डोंगर आहेत. अशा प्रकारे प्रत्येकाने स्वतःच्या वयाचा विचार न करता पशुपक्ष्यांची मदत केली पाहिजे. तो ऐसे प्रकार से भी मैंने आपको दिखा दिया. तो और एक चरित्र वर्णन हम देखेंगे. इस चित्र में उन्होंने हेल्प बॉक्स में दिया हुआ है एंटिटीज के नाम, या जिससे आप उसके वाक्य बना सकते हो, जैसे कावड़ा, घर, झाड़, मड़क, डोंगर. तो यहाँ पे एक कौवा पानी पी रहा है एक बर्तन से, मिट्टी वाले बर्तन से, और उसको मड़का बोलते हैं. और आजू बाजू में बहुत सारे घर है और बाजू में पत्थर पड़े हुए हैं और बहुत सारी घास है, पेड़ है. और ये रास्ते के बाजू में ही वो इस मटके से पाणी पी रहा है. वरील चित्र निसर्गाचे आहे. नेचर का चित्र है ये. चित्रात 2 घरे, 2 झाडे दिसत आहेत. 2 घर आणि 2 झाडे. झाडाच्या मागे डोंगर आहेत. चित्रात एक कावळा मडक्यात दगड टाकताना दिसत आहे. चित्रात छोट्या आकाराचे गवतही दिसून येत आहे. मडक्याच्या आजूबाजू लहान लहान दगड खडे दिसून येत आहेत. अभी उसी चित्र के ऊपर मैंने मेरे तरीके से लिखा है. तो बच्चे अपने तरीके से भी इसे लिख सकते हैं. ऐसा नहीं है कि मैंने जैसा दिया हो या टीचर ने जैसा दिया हो वैसे ही लिखना हो, क्योंकि वो शब्द जानते हैं और शब्दों के वाक्य कैसे बनाने हैं वो भी जानते हैं. तो बस उनको छोटे छोटे वाक्य बनाने में आप उनकी हेल्प कीजिए और उन्हें लिखने दीजिए जैसा वो चाहे. जितना आप उनको फ्रीनेस देंगे उतना वो आसानी से और ज़्यादा अच्छे तरीके से लिख पाएंगे. या चित्रात एक कावळा एका मडक्यावर बसला आहे. मैंने छोटे छोटे सेंटेंसेस फॉर्म किए हैं. कावळ्याच्या चोचीत एक खडा आहे. कावळा मडक्यात खडा टाकत आहे. मडक्याच्या आजूबाजूला खडे पडले आहेत. खडे मतलब जो छोटे छोटे पत्थर होते हैं, दगड होते हैं, उसे खडे बोलते हैं. चित्रात गवतही दिसत आहे. काही किंवा 2 घरे आणि काही किंवा 2 झाडे चित्रात दिसून येतात. घरे आणि झाडांच्या मागे डोंगर पण दिसत आहेत. कावळा त्याच्या युक्तीने मडक्यातले पाणी पिण्याचा प्रयत्न करत आहे. ये वाक्य नीचे का लिखा है. ऐसा ज़रूरी नहीं है कि आप भी लिखिए. युक्ति का मतलब होता है आइडिया. तो कौवा अपने आइडिया लगा के मटके से पानी पीने की कोशिश कर रहा है. टॉपिक है हम ख़त्म करते हैं. आशा करती हूँ आपकी एग्ज़ाम बहुत बढ़िया जाए और मिलती हूँ अगले वीडियो में. प्रेरणास प्लांट को सब्सक्राइब ना किया हो तो ज़रूर कर देना. और मेरा और एक चैनल है टेल्स द लाइफ विद प्रेरकुल, तो आप उसे भी सब्सक्राइब कर सकते हो. मुझे बहुत खुशी होगी.